गोपीनाथ मुंडेंची आज 12वी पुण्यतिथी आहे। पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक झाल्या। प्रत्येक घासाला श्वासाला वडिलांची कमी जाणवते। वडिलांच्या जाण्याची कमी भरून निघू शकत नाही असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाले। बऱ्याच संख्येने लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत। बऱ्याच लोकांनी माझ्या आव्हानाचं पाळून आपापल्या ठिकाणी पुण्यतिथीचे कार्यक्रम घेत आहेत। तर प्रतिसाद आव्हानाला दिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते। आज अत्यंत साध्या पद्धतीने मुंडे साहेबांना आम्ही त्यांचं आवडतं सगळं जेवण नैवेद्य दाखवला। मुंडे साहेबांसाठी कीर्तन चालू आहे। अत्यंत साध्या पद्धतीने आजचा दिवस आम्ही करतोय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके सुद्धा गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले। गोपीनाथ मुंडे यांचं जातनिहाय जनगणनेचं स्वप्न आजही पूर्ण झालं नाही। ओबीसींच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची गरज आहे असं यावेळी हाके म्हणाले। आम्ही रस्त्यावर लढाई लढू असं देखील म्हणाले। मुंडे साहेबांचं स्वप्न हे स्वप्नच राहिलंय आणि या व्यवस्थेमधल्या ओबीसींना न्याय आजही मिळालेला नाही आणि मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हाला मुंडे साहेबांनी आशीर्वाद द्यावा। पाहूयात पुढची बातमी। गोपाळगडाच्या मालकी संवर्धनाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश